बातमी आहे धुळे शहरातून। पवननगर हुडको परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच चाळीसगाव रोड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अंमली पदार्थांच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश केलाय। तपासणी दरम्यान एका घरातून तब्बल 500 किलो गांजा जप्त करण्यात आला। काल रात्री साधारण 8:30च्या सुमाराला चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की चुनसाळे आपलं जे गाव आहे त्या चुनसाळे गावाच्या आजूबाजूच्या परिसरात एक इर्टिका गाडी आणि जे 4-5 इसम आहेत आणि ते संशयितरित्या फिरत आहेत अशी इन्फॉर्मेशन होती। त्यांनी टीम तयार केली आणि जाऊन त्या गाडीचा शोध घेतला। तर ती चुनसाळे गावाच्या थोडं पुढे ती गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती। त्यात 4-5 लोक बसलेले होते आणि त्या गाडीची तपासणी केली आणि त्या लोकांना पण विचारपूस केली। तर ते सगळे लोक नगर जिल्ह्यातले होते, वेगवेगळ्या ठिकाणचे होते, काही राहोरी, श्रीरामपूर, प्रॉपर नगर असे ह्या भागातले ते हे 4-5 लोक होते। त्यांना ताब्यात घेतलं, त्यांच्या गाडीची झडती घेतली। तर त्या गाडीमध्ये आम्हाला एक गावठी कट्टा मिळालेला आहे, एक जिवंत काडतूस मिळालेला आहे, त्या सगळ्यांचे मोबाईल फोन्स आहेत। ही गाडी आहे, इर्टिका गाडी आहे, मारुती इर्टिका, ही पण जप्त केलेली आहे। त्याचसोबत त्या गाडीमध्ये रस्सी, दोरी, स्क्रूड्रायव्हर, मिरची पूड अशा प्रकारचं साहित्य आहे। एकंदरीत जे काय आम्हाला साहित्य मिळालं त्याच्यावरून हे लोक कुठंतरी एखाद्या चांगल्या मोठ्या ठिकाणी दरोडा घालणं किंवा मोठी चोरी करणं या उद्देशाने